नमस्कार. व्यवस्थापन म्हणजे काय ते आता आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम आपण विचार करूया, व्यवस्थापन म्हणजे काय? रोजच्या आयुष्यात आपण व्यवस्थापन कुठं कुठं करत असतो? व्हिडिओ पॉज करा आणि आठवून पहा. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी पॉजच्या बटनावर क्लिक करून व्हिडिओ पुन्हा सुरू करा. व्यवस्थापन म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साधन साहित्याचं नियोजन करणं, संघटन करणं म्हणजे एकत्र करणं, योग्य व्यक्तीची निवड करणं, त्यांना आदेश देणं आणि या सगळ्याचं नियंत्रण करणं म्हणजे व्यवस्थापन करणं. उदाहरणार्थ, आपल्याला बालकांना क्षेत्रभेटीसाठी न्यायचंय, तर आपण काय करतो? आपल्याला जाण्यासाठी उपलब्ध असलेलं आज कोणतं वाहन आहे त्याचं नियोजन करतो. आपण क्षेत्रभेटीची तारीख ठरवतो. ज्या ठिकाणी जायचं आहे त्या व्यक्तींना भेटतो किंवा संपर्क करतो. आपल्याला ज्या दिवशी जायचं आहे त्या दिवशी ते स्थळ उपलब्ध आहे का याबद्दल माहिती घेतो. यानंतर संघटन. यानंतर आपण काय करतो तर संघटन करतो. संघटन करायचं म्हणजे काय तर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींची त्यामधली भूमिका आवश्यक आहे त्या सर्वांना त्यासाठी एकत्र आणायचं. म्हणजे पालकांसाठी एक नोटीस काढायची, त्यानंतर विद्यार्थ्यांना सांगायचं, त्यानंतर बालकांना सांगायचं, किंवा बालकांबरोबर तुम्ही चर्चाही करू शकता की आपण क्षेत्रभेटीला कुठं जाऊया बरं, तिथं काय काय पाहायला मिळेल, काय करता येईल. एखादं पालक आपल्याबरोबर येऊ शकतात का, त्यांना आपल्यासोबत घेऊनही आपण त्या क्षेत्रभेटीला जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय केलं तर एका व्यक्तीला जबाबदारी दिली किंवा तुमच्या मदतनीस आहेत त्यांना तुम्ही आवश्यक त्या सूचना दिल्यात आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, वेळच्या वेळी होतील आणि एका विशिष्ट क्रमाने होतील, या सगळ्याचं तुम्ही नियंत्रण केलं. या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात, जबाबदारी घेऊन केल्यात, त्यांना एकत्रितपणे व्यवस्थापन असं म्हणतात. म्हणजे तुम्ही जे केलं ते व्यवस्थापन केलं. व्यवस्थापन ही काही फार वेगळी गोष्ट नाही आहे. रोजच्या कामकाजात आपण व्यवस्थापन करतच असतो. एखाद्या कामाची जबाबदारी घेऊन ते काम पूर्ण करण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा एकत्रितपणे करतो तेव्हा त्याला व्यवस्थापन असं म्हणतात. धन्यवाद.